40 किलोचा पाकड मासा आहे। नायगावच्या फिश मार्केटला आपण आलोय। हा मासा उचलत नाही, हलत नाहीये माझ्याने। बघा त्या कापरीची साईज बघा तुम्ही, कसली जबरदस्त साईज आहे। उचलणं सुद्धा मुश्किल झालं, एका फ्रेम मध्ये मावत पण नाही, एवढा मोठा मासा आहे। एवढे पापलेट आहे 6,500 मध्ये। नमस्कार मंडळी, पवार परिवार ब्लॉगच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आज आपण आलो आहोत नायगावला आणि आपण जाणार आहोत नायगावच्या फिश मार्केटला मोठमोठ्या माशांचा लिलाव बघण्यासाठी। आता बघूया नायगाव स्टेशनवरनं मार्केटला कसे जायचे ते। नायगाव स्टेशन आहे आणि स्टेशनवरून बाहेर आल्यानंतरच आपल्याला दिसतं ते साईबाबा मंदिर आणि साईबाबा मंदिरच्या एकदम समोरच आपल्याला दिसतं रिक्षा स्टँड आणि रिक्षात बसल्यावर रिक्षावाले थेट मच्छी मार्केट समोरच आपल्याला नेऊन सोडतात आणि केवळ 15 रुपये एका सीटची किंमत आहे, म्हणजे एक सीट 15 रुपये घेतात ते तिकडे सोडण्याचे। आता आपण येऊन पोहोचलो आहोत नायगाव फिश मार्केटला बाहेरच। आता आज जाऊन बघूया आपल्याला कुठली कुठली मच्छी बघायला मिळते ते। तुम्ही बघू शकता आता 40 किलोचा पाकड मासा आहे। नायगावच्या फिश मार्केटला आपण आलोय। हा मासा उचलत नाही, हलत नाहीये माझ्याने। बघा 40 किलोपेक्षा जास्तच असेल, पण हे बोलतायत तर 40 किलो, आपण 40 किलो समजूया। पण माशाची साईज बघा तुम्ही, आकार बघा, एवढा मोठा मासा मी पहिल्यांदा बघतो। एवढा मोठा पाकड मासा, माझा हात बघा केवढूसा वाटतो याच्या समोर। हे हाताच्या पेक्षा किती मोठा आहे हा। शेपूड बघा याची केवढी भरलेली एकदम। कर्ली मासा आहे। आता कर्ली मासाचा लिलाव सुरू होणार आहे गोवा आणि कोकणामध्ये। अच्छा अच्छा, हे अध्यक्ष आहेत आपले इकडचे, हे आता लिलाव पण करतायत। 5 वाजता चालू होतो लिलाव, बरोबर 5 वाजायची वाट बघतायत ते सगळेजण। इकडे बघू शकता तुम्ही, हे बघा 5 वाजले की लिलाव सुरू होणार। सगळे गोळा झालेले तिकडे दादांच्या बाजूला। आपण पण बघूया आपल्याला काय बघायला मिळतंय ते। लिलाव सुरू झालेले आहेत। बस 4,000 ला डील फायनल झालेली आहे। बघू शकता इकडे एवढी सगळी करली 4,000 ला गेलेली आहे। बघा सुरमईचा लिलाव सुरू आहे इथे, दादा लिलाव करताय। अरे वा, 12,000 ला गेली सुरमई, बघू शकता तुम्ही। अंदाजे 30 किलोची सुरमई आहे। एक नंबर डील झालेली आहे। एक मॉन्स्टर साईज वाली करली आहे इकडे। 4.5 ची बोली लागली, आता 5,000 साठी हे थांबले। हो पलटी मारलेला आहे बघा तुम्ही, बघू शकता। सुरमईचा लिलाव आता सुरू झालेला आहे। बघू शकता सगळी मिक्स आहे, हे चांगली सुरमई आहे। 9.5 ला डील फायनल। अच्छा बघू शकता तुम्ही, 9,500 ला डील फायनल झालेली आहे। एक पापलेटचा जोरदार लिलाव सुरू झालेला आहे इकडे। केवढ्या प्रमाणात पापलेट आहे बघू शकता तुम्ही इकडे। काय भाव आहे दादा आता याचा? आता चालू होईल ना, पुकारतील। काय एनर्जी आहे। 6,500 ला डील फायनल झालेली आहे। बघू शकता एवढे पापलेट आहे। 6,500 मध्ये डील फायनल केलेली आहे त्यांनी। एक एवढी मोठी वाम आहे इकडे, बाप रे, म्हणजे साईज कायच्या काय आहे, एकदम जबरदस्त साईज आहे। 5,000 रुपये, 5,000 रुपयाला एवढी सगळी करली गेलेली आहे। बघू शकता तुम्ही, पटापट सुरू झालेलं आहे। हो एनर्जी बघा यांची। सुरमईचा लिलाव सुरू झालेला आहे। कसले बिझी आहेत अध्यक्ष, जोरदार आहेत अध्यक्ष, एनर्जी आहे। अरे बापरे, हा काही समजायच्या हातात लिलाव जोरदार सुरू झालेला आहे।
होऊ शकता 5 वाजले आणि जोरदार सुरुवात झाली ती लिलावाची। गुजरात वरनं सुद्धा इकडे माल येतो आणि नायगावच्या खाडीतनं सुद्धा बेसिक माल येतो, पण गर्दी माझ्या मागे बघू शकतो तुम्ही, जोरदार गर्दी आलेली। अचानक कुठे पब्लिक आहे मलाही माहित नाही, आधी आलो तेव्हा मार्केट एकदमच रिकामं होतं। आता बघू शकता तुम्ही लिलावात काय काय दाखवायचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला ते। 6.5 पापलेट बघा, मोठे मोठे पापलेट आहेत। 7.5 बघा पापलेटची साईज बघू शकता, मोठी साईज आहे सगळी पापलेटची। 8,000 पर्यंत बोली लागलेली याची, 8 पर्यंत झालेले आहे। 8,000 बघा दादाने 8,000 ची बोली लावलेली आहे। बघा 8,500 झाले, 8,600 झाले। काय लावताय का पुढे बोली? नाही काही 8,100 ची बोली लावलेली, पण आता 9,000 पर्यंत बोली पोहोचलेली आहे। 9,200 9,300 400 9,500 कोणी ऐकत नाही बघ। 9,500 ला झालेले डील पापलेटची, एक नंबर। त्या खापरीची साईज बघा तुम्ही, कसली जबरदस्त साईज आहे ही। साईज तर मला मार्केटमध्ये कुठेच दिसत नाही, आमच्या लोकल मध्ये एक नंबर साईज आहे। हा आता याचा लिलाव लागणार आहे थोड्या वेळाने, आता बघूया आपण लिलावामध्ये याची काय बोली लागते ते। 5,000 ला दाखवतोय ते। एक क्रॅप घेऊन आलेत बघा इकडे, एक नंबर दादा। 25 ते 3,000 पर्यंत हा एक ट्रे जाईल असं बोलतोय ते। हे अजून येतच चालले साईज प्रमाणे वेगवेगळे। शिंगाडा मासा आहे, तर बघू 4चे काय बोलतायत ते। जोडीचे 6,000 रुपये बोलतायत। हे पाकड बघू शकता, मोठा एकदमच जायंट आहे बघा, हात मध्ये एवढा येतोय, कॅमेऱ्यात पण मावत नाहीये। 4,000 ला बोली लागलेली आहे। आता त्या पुढे दादा बघू काय बोली लावतात। उचलणं सुद्धा मुश्किल झालं, एका फ्रेम मध्ये मावत पण नाही, एवढा मोठा मासा आहे। तर ठेवतो मी खूपच भारी पडला मला। बघू शकता आतमध्ये मार्केट एकदमच मोठा मार्केट आहे, पण आतमध्ये जायच्या आधी बाहेरच आपल्याला लिलावाचे एकदम जोरदार धमाके बघायला मिळाले। आणि माशाची साईज सुद्धा एकदम जम्बो आहे, एक्स्ट्रीम जम्बो आहे, नुसती जम्बो नाही म्हणू शकत, एक्स्ट्रीम जम्बो आहे। आता आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला अजून कुठले कुठले वेगळे मासे बघायला मिळत आहेत का ते। हा मासा कुठला आहे, कुठला मासा आहे? गोमेरी, गोमेरी मासा आहे, 2,000 ला घेतलाय आणि बघू शकता क्वांटिटी पण खूप छान आहे। गोमेरी प्रत्येक ठिकाणी नाव वेगळं असतं, लिलाव सुरू झाला, कोण काय डोक्यावर आणून ठेवेल सांगता येत नाही। हा कोत मासा आहे, बघू शकता तुम्ही, 20 किलोचा कोत मासा उचललाय याने। याचे किती पैसे? 13,000, 6,000, अच्छा 6,000, 6,000 ला आहे। बघू शकता 20 किलोचा कोत मासा आहे, सॉलिडच आहे, एक नंबर आहे साईज। खापरी पापलेट आहे, साईज बघू शकता तुम्ही, एक नंबर साईज आहे याची। आता याचा लिलाव सुरू होणार आहे, बघूया आता काय बोली लागते याची ते। 4, 5, 6, 7, 8, 9, 9, 10, 9. मार्केट मध्ये तुम्ही बघू शकता एवढी गर्दी झालेली अचानक 5 वाजता लिलाव असतो, त्यामुळे 5 वाजता अचानक खूप गर्दी झालेली आणि होलसेल मध्ये सगळे मासे विकायला लागलेले आहेत। 900 ला हा मासा। हा कुठला मासा आहे? मासा कुठला आहे? काठी मासा बोलतात त्याला। हे लास्ट टाइम शेंडी मासा असाच दाखवलेला मी, आता मलाही माशाचं तेवढं कळत नाही, कन्फ्युज झालोय मासे बघून। हे 900 रुपयाला यांनी सगळा मासा दिलेला आहे। नको तुम्ही छान बोलताय म्हणून तुमची शूटिंग करतोय। हा मग आवाज मस्त आहे, लिलाव चालू आहे जोरदार। बघूया अजून कुठे काय बघायला मिळतं आपल्याला ते। इथे सुद्धा डील झालेली आहे 6,500 मध्ये, एवढी सगळी सुरमई। थोडं पुढे आल्यावर आपल्याला दिसतात मुशी मासा इकडे बघा। याचा सौदा झालेला आहे, 5,000 ला घेतलाय या ताईने।
जे सुरमई बघू शकता, मोठमोठ्या सुरमई इकडे आलेल्या आहेत मार्केटमध्ये. आता थोड्या वेळाने याचा सुद्धा लिलाव सुरू होईल. आता बघूया आपल्याला या सुरमई काय रेट मध्ये विकल्या जात आहेत ते. गर्दी बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये, केवढी गर्दी झाली. आता आपण आतमध्ये आलोय, बघू आतमध्ये आपल्याला काय लिलाव बघायला मिळतोय का. जागाच नाही पण आत जायला. हा ना, हा खूप ना, त्याला मला जायचंच आहे आज. नायगाव मार्केटमध्ये खूपच गर्दी आहे आज. बघू शकता इकडे वाम ठेवलेली आहे, वामची पण डील झालेली आहे. सगळे घेऊन चालले आहेत मच्छी. आता फटाफट डील होते इकडे. जोरदार मार्केट आहे बाबा. काय चाललंय फटाफट कळतही नाही. 5 वाजल्यानंतर एवढं फटाफट सगळं झालं. लगभग सुरू झाल्याने 2 मिनिटात सगळा लिलाव संपला सुद्धा. कितीला घेतलं ताई हे? कितीला घेतलंय? 800 ला. अच्छा, हे 800 रुपयाला घेतलं सगळं. बघू शकता तुम्ही, एवढं छान मार्केट आहे इकडचं. आता भरून घेऊन चालल्यात ताई विकायसाठी. सुरू होते ती संपतच नाही, एवढ्या मोठ्या साईजची वाम आहे. ते रावस सुद्धा छान ठेवलेले आहेत बघा, मोठ्या साईज मध्ये रावस आहेत. आता लिलावामध्ये गेलेले आहेत. आता थोड्या वेळाने येऊन ते घेऊन जातील बघा. रावसचा लिलाव सुरू झालेला आहे. मासे बघा किती मासे आहेत ते तुम्ही बघू शकता इकडे. 8,000 पर्यंत आलेलं आहे. याची काढतोय, तुमची नाही. 8,000 मध्ये डील फायनल झालेली आहे वाटतं. बघू शकता किती सारे रावस मासे आहेत, चांगल्या साईज मध्ये. चांगली डील आहे. हे सगळ्या मिक्स मासे आहेत. मिक्स माशांचा लिलाव सुरू आहे. मिक्स माशांच्या लिलावाचे 2,000 रुपये बोलत आहेत दादा. 2,000 ला डन गेलेलं आहे. इकडे बघू शकता तुम्ही पाकड मासा आहे. हे ऍव्हरेज साईज आहे, आपली हाताच्या पंजापेक्षा थोडी मोठी साईज इकडे ठेवलेली आहे. जोरदार आवाज दिलेला आहे सगळ्यांना. सगळ्यांना आवाज देतात दादा आणि बोलवत आहेत पापलेटच्या लिलावासाठी. 30,000 ला सुरुवात झालेला आहे. पापलेट बघू शकता, मोठे पापलेट आहेत. रेट काय बोलतात बघूया. आता लिलाव सुरू आहे. सगळे रुपये आहेत. 30,000, 15,000, 25,000, 24, 27, 28, 30,000, 31, 32, 33, 34, 35. एवढ्या मच्छीसाठी हा रेट बहुतेक कोणालाच परवडत नाही. तुम्हीच बघा आणि सांगा 35,000 बरोबर आहेत का या मच्छीसाठी. मच्छीची क्वांटिटी बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही. मागे मार्केट तुम्ही बघू शकता, कंटिन्यू मार्केटमध्ये गोंधळ सगळा चालू आहे. मी तर टोटल कन्फ्यूज झालोय की काय शूट करायचं आणि तुम्हाला काय दाखवायचं. मी याच्यात काय बोली लागते, त्याच्यामुळे कोण कोणाला माशाचे रेट नाही सांगत. मी तुम्हाला फक्त चांगले मोठे मासेच दाखवू शकतो, तुमच्यापर्यंत वेगवेगळी मासोळी पोहोचवू शकतो. तर बघूया आता आपल्याला पुढे अजून काय बघायला मिळते ते. मार्केटच्या बाहेर तुम्ही बघू शकता, हे असे सगळे बसलेले असतात. किरकोळ मार्केट म्हणजे मासे होलसेलमधनं आतमधनं घेतात आणि इकडे येऊन ते विकतात आणि असे मासे कापून देतात इकडे आपल्याला. बघू शकता तुम्ही, हे किरकोळ मार्केट आहे डाव्या बाजूला आणि हे आपल्या उजव्या बाजूला आहे ते सगळं होलसेलवाला मार्केट. आतमध्ये जोरदार लिलाव सुरू आहे आणि या मार्केटचा टायमिंग आहे संध्याकाळी 4 ते 8. 5 वाजता म्हणजे रेग्युलर त्यांच्या लिलावाची प्रोसेस चालू होते. ते पाकट तुम्ही बघू शकता, असे बरेच आहेत इकडे मोठमोठ्या आकाराचे. त्या क्रेटची साईज बघून तुम्हाला कळत असेल पाकटची साईज किती मोठी येते. फलाई मासा आहे, तुम्ही बघू शकता, मोठा आहे थोडा, बराच मोठा आहे फलाई मासा. आता याचा पण लिलाव होणार आहे. लिलावात रेट काय आपल्याला समजत नाही, कारण फटाफट रेट होतात आणि मासे उचलून टोपलीत टाकून ते निघून जातात पुढे. बांगड्याचा ढीक पडलेला इकडे छोट्या साईज मध्ये. हे पण 2,000 रुपयामध्ये गेलेले एवढे सगळे बांगडे. हा बघा, इकडे एक शिंगाडा आहे आणि एक फलाई मासा आहे बघा. शिंगाडे अजून येत आहेत. आता याची बोली लागेल थोड्या वेळाने. आपण बघूया याच्या बोलीमध्ये काय होतंय ते. म्हणजे प्रयत्न करेन मी तुम्हाला दाखवण्याचा, कारण गर्दी अचानक वाढते जेव्हा बोली लागते तेव्हा. बघू शकता बाजूला गर्दी बघा किती आहे. अचानक गर्दी वाढते तिकडे. वाम बघू शकता, केवढी मोठी वाम आहे इकडे. पिवळी वाम आहे आणि एकदम 2 वाम एकत्र ठेवलेल्या आहेत अशा मोठ्या साईज मध्ये. जम्बो वाम आहेत बघू शकता.
सुरमई बघा इकडे मस्त मोठी सुरमई सुद्धा मार्केटमध्ये दिसते तुम्हाला. त्या सुरमईच्या खाली सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत. एक नंबर साईज आहे इथे बघू शकता. 8,000 सुरुवात होणार आहे याची. किती माशांची आहे ते मला माहित नाही. सुरमई एक नंबर आहे साईज मस्त मोठा मोठा भरलेला सुरमई आहे. बरं अजून येतच चालला माल यांचा. बघूया काय साईडला काय रेट लागतोय ते. जोरदार बोली लागते इकडे. दादा इकडचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि बोली लावण्यामध्ये लिलावामध्ये मास्टर सुद्धा आहेत. बघू शकता फटाफट सगळे सुरमई मासे संपवले. क्या है पेट के अंदर रहता है क्या? हाँ, ये पेट के अंदर रहता है। क्या बनता है क्या नहीं बनता है, खाने में जाता है, ये सब विदेश जाता है, बाहर जाता है? बाहर जाता है, बाहर विदेश विदेश जाता है। ये सब विदेश जाता है? विदेश जाता है, विदेश इसको सूप बनाते हैं, सूप विदेश में। अच्छा हाँ। और ये मेडिकल में भी यूज नहीं, मेडिकल में वो लंबा वाला वो मास इसका वो आम का जाता है, वो मेडिकल, हाँ वो मेडिकल में जाता है। जी तर नमस्कार, आपल्यासोबत आहेत या संपूर्ण मच्छी मार्केटचे अध्यक्ष सदाभाऊ. तर भाऊ नमस्कार, तुमचं प्रथम स्वागत आणि अभिनंदन. तुमच्या यूट्यूब चॅनलला यांच्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि खूप छान बंधू आहेत आमचे आणि आल्यात आणि आमचं ते मार्केटचे सगळं तुम्हाला दाखवत आहेत आणि त्यांचं प्रथम स्वागत. बोला. धन्यवाद धन्यवाद. तर या मार्केट बद्दल मला माहिती सांगू शकाल काय? मार्केट किती वाजता चालू होतं, कधीपासून चालू या आहे? मार्केटचा इतिहास बघितला तर एक साधारण 70 ते 80 वर्षाचा याचा इतिहास आहे. हा म्हणजे 70-80 वर्षापासून खूप जुन्या पिढ्या आहेत. आता आम्हाला समजा मला स्वतःला 25 वर्ष झाली इथे करून. बाकी अजूनपर्यंत लोक आहेत, भरपूर जुनी लोक आहेत आणि भरपूर जुना इतिहास आहे. आणि प्रत्येक ठिकाणून म्हणजे गुजरातवरून इथे रत्नागिरीवरून सगळ्या ठिकाणून मासली इथे येते. परत इथून जाते. संध्याकाळी आमचं 5 वाजता मार्केट चालू होतं आणि इथून सगळी सप्लाय होते. पण एक्सपोर्टला पण एक्सपोर्टची पण मासली सप्लाय होते. डोमेस्टिकची पण मासली इथूनच सप्लाय होते. हा म्हणजे इंडियात जे जे डोमेस्टिक आहेत म्हणजे कलकत्ता म्हणा, हावडा म्हणा, पंजाबला म्हणा, MP ला म्हणा, सगळीकडे प्रत्येक क्वालिटी वाईज मच्छी पाठवली पाठवली जाते. आणि ह्या ज्या लेडीज दिसतात सगळ्या त्या आमच्याकडून मासे घेऊन आणि ह्या देखील ह्याला म्हणजे प्रत्येक ठिकाणी मुंबईच्या प्रत्येक मार्केटमध्ये त्या जाऊन रिटेलला विकतात. बरोबर, म्हणजे किरकोळ बिझनेस सुद्धा करतात सुद्धा इथून हा होलसेल मार्केट मधून सगळी ह्या मार्केटला आमच्या मार्केटला मुंबईची सगळी मार्केट कनेक्ट आहे. मी आपल्या व्हिडिओमध्ये तर आधी पाहिलं असेलच की यांची लिलाव करण्याची पद्धत किती छान आहे. ही लिलाव करण्याची पद्धत तुम्ही बघून बघून शिकलात कसं काय? आमची लिलाव करण्याची पारंपरिक पद्धत आहे. अच्छा. हा खूप वर्षापासून बोलतो ना मी 70-80 वर्षाचा इतिहास जो आहे ही पारंपरिक पद्धत आहे लिलाव करण्याची. मग रेट ठरतो कसा? रेट तुम्ही डायरेक्ट ठरवता? हा ऍक्च्युली सेन्सेक्स एक प्रकारचं असू द्या मार्केट आहे. मार्केट आहे या सगळ्या बोललो ना, शिस्तपणा बेशिस्तपणा या सगळ्या गोष्टी चालायच्या. आता रेट असा ठरतो की हा ऍक्च्युली सेन्सेक्स आहे. जशी मागणी त्या पद्धतीने रेट उठला जातो. अच्छा. हा तिथे समोर गिरायकाची मागणी कशा पद्धतीने होते, कुठल्या माशाला होते. आता काही वेळेला सुरमईचा कधी कधी रेट खूप डाऊन चालतो, कधी कधी खूप रेट हाय चालतो. काय का तुम्हाला कशी मागणी होते या पद्धतीने त्याच्यावर तो सेन्सेक्स टाईप रेट ठरला जातो. चालेल, धन्यवाद. तर हे आपल्याकडे सदाभाऊ आता बोलत होते, मार्केटचे किंग. धन्यवाद सदाभाऊ. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. तुमचं प्रथम स्वागत आणि अभिनंदन. धन्यवाद. बरं वाटलं तुमच्या बरोबर. धन्यवाद. सदाभाऊने मला एक चांगली सुरमई सुद्धा गिफ्ट केलेली आहे, त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार. ओके, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर मंडळी, जास्तीत जास्त मासोळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला, मासोळी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आमचा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून आभार, मनापासून तुमचे धन्यवाद. आता आमचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो. आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि बघत राहा पवार परिवार ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि जय शिवराय.